आपल्याला आज इथं बोलवलंय. आपण काही लगेच उद्या रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे असं काय बात नाही. तर याच्या संदर्भामध्ये राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांना विनंती करून भेट घेऊन त्यांच्याबरोबर एक बैठक आपण त्याच्यामध्ये करू आणि ती बैठक झाल्याच्या नंतर त्यांना आपली जी रास्त मागणी आहे ती रास्त मागणी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्याच बरोबर दिल्लीचे जे रेल्वे मंत्री त्या रेल्वे मंत्र्यांना महाराष्ट्रातले काही खासदार, प्रभावी खासदार त्यांना घेऊन माननीय केंद्रीय रेल्वे मंत्री माननीय पंतप्रधान यांना भेटून आपली ही भूमिका त्याच्या समोर मांडण्याचं काम आपण आगामी काळामध्ये सगळेजण मिळून करूया. आणि हे सगळं केल्यानंतर जर आपल्याला त्याच्यामध्ये आवश्यक त्या गोष्टी जर उपलब्ध झाल्या नाही तर मग नंतर काय करायचं. मग आंदोलन हा एक मार्ग आहे, बाकीचे अनेक मार्ग आहेत. त्या मार्गाची अंमलबजावणी त्या ठिकाणी करून आपल्याला या प्रकल्पासाठी शेवटपर्यंत लढा द्यायचा आहे. कारण हा काही फक्त कोणाच्या प्रतिष्ठेसाठी नाही, तर या भागातून जाणारे पॅसेंजर आज आपण पाहतो पुण्यापासून जर नाशिकला जायचं असेल तर किती तास आपल्याला लागतात. वाहतुकीमुळं काय झालं, समृद्धी महामार्गामुळे किती जलद ट्रॅफिक झालेली आहे, पण आपल्याला सिन्नरलाच खाली उतरावं लागतं. आणि सिन्नर पासून म्हणजे समजा नागपूरहून येताना किंवा मुंबईहून त्या मार्गाने येताना सिन्नरहून खाली उतरून आपल्याला इकडे यावं लागतं. आणि म्हणून ते करण्याच्या ऐवजी हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण एकत्रितपणाने प्रयत्न करू. खरं म्हणजे तुम्ही पाहता गेले दीड महिन्यापासून अनेक प्रसारमाध्यमामध्ये पुणे नाशिक रेल्वे हा एक चर्चेचा मुद्दा बनवून गेला आहे. विशेष करून 15-20 दिवसापूर्वी लोकसभेमध्ये येथील स्थानिक खासदारानं लोकसभेमध्ये प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विन यांनी स्पष्ट सांगितलं की नारायणगाव, जुन्नर, आंबेगाव ह्या परिसरामधून रेल्वे जाणार नाही. त्याऐवजी ती हडपसर मार्गे नगरला जाणार आहे. आणि म्हणून लोक सगळे जागे झाले. लोकांच्या मनामध्ये कुठेतरी एक संताप आहे की ह्या भागातूनच रेल्वे गेली पाहिजे, ह्या भागातूनच शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, ह्या भागातल्या मेगा इंडस्ट्रीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यासाठी रेल्वे पुन्हा ह्या मार्गातूनच झाली पाहिजे. मूळ संकल्पना जुन्नर, आंबेगाव, खेड हे 3 तालुके केंद्रित धरूनच मी हा रेल्वे मार्ग सुचवला होता. मी हा रेल्वे मार्ग प्रपोज केला होता आणि त्याची मागणी केली होती. आणि म्हणून त्याला 15 वर्ष तपश्चर्या करून, 15 वर्ष मेहनत करून त्याला सुरेश प्रभूने अंतिम मंजुरी दिली. मंजूर झाला, पैसे पडले, भूसंपादन चालू झालं आणि अचानक हा रेल्वे मार्ग बदलण्यात आला. त्याला कारण सांगण्यात आलं GMRTचं. खरं म्हणजे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो, GMRT गेले 15 वर्ष काय झोपेत होती का? रेल्वे प्रशासन 15 वर्ष काय झोपेत होतं का? त्यावेळेला त्यांना कळायला पाहिजे होतं की इथून रेल्वे जाती आहे, मग आपण काहीतरी बोललं पाहिजे. ते काही बोलले नाही. आता त्यांना कुठंतरी जाग आली. तरीसुद्धा तांत्रिकदृष्ट्या मी सगळी त्यांची माहिती घेतली. त्यांच्या वैज्ञानिकांशी बोललो, अनेक सायंटिफिक ॲडवायझर आहेत त्यांच्याशी बोललो आणि त्यांनी सांगितलं की खोडदला जे मेन सेंटर आहे त्या सेंटरपासून
10 किलोमीटर तुम्ही दूरवर हा प्रकल्प जर हलवला तर आम्हाला त्याचं कुठलंही ऑब्जेक्शन नाही. तर सेंटर नव्हे तर अँटेना, तर त्या भागातल्या अँटेना जर पाहिल्या तर आपल्या पूर्व भागातच आहे. म्हणून आपण पश्चिम भागातून हा प्रकल्प जर नेला म्हणजे सातगाव पठार मार्गे इकडं आला मंचर, बोरेवाडी मंचरवरून सरळ नांदूर, म्हाळुंगे पडवळ आणि म्हाळुंगे पडवळपासून ओझर आणि नंतर आळेफाटा असा जर प्रकल्प नेला तर ओझरलासुद्धा लोकांना एक त्याचा फायदा होईल. जुन्नर तालुक्यातला व्यापक भाग तिथं समावेश होईल आणि हा मार्ग फायद्यात राहील. पुढं मग संगमनेरसुद्धा एक महत्त्वाचं ठिकाण आहे, ते संगमनेरसुद्धा या रेल्वे मार्गानं जोडलं गेलं पाहिजे. रेल्वे मंत्री असं म्हणतात की राज्य सरकारमधल्या प्रतिनिधींशी चर्चा करूनच ट्रॅक चेंज करण्यात आला. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? मला नाही वाटत कुठल्याही लोकप्रतिनिधीशी चर्चा केली असं मला वाटत नाही. मी कधी ऐकवत पण नाही. अशी कुठली चर्चा केली नाही, ना सरकारबरोबर केली. त्यामुळं ते जे म्हणत आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांनी कोणी केली माहिती नाही, पण सगळे अधिकारी माझ्या संपर्कात होते रेल्वेचे. ज्यांनी सुरुवात केली ते सगळे रेल्वेचे अधिकारी माझ्या संपर्कात मी खासदार नसतानासुद्धा होते. त्यामुळं प्रत्येक वेळेला ते त्यांची अडचण मला सांगायचे मी खासदार नसतानासुद्धा, आणि त्यामुळं सगळ्या गोष्टीचे अपडेट माझ्याकडे अगदी काल परतपर्यंत होते. दादा, जमिनीचं संपादन झालं, त्याचे पैसे वाटले गेले, मात्र आता मार्ग बदलतोय, पुढची दिशा कशी राहील? कसं ज्या भागात संपादन झालं, ज्या भागात पैसे वाटले गेले त्या भागातच तिथूनच आपल्याला रेल्वे पाहिजे. खरं म्हणजे जुन्नर, नारायणगाव, खोडं त्या भागात अजून पैसे वाटले गेलेले नव्हते. खेडपर्यंत पैसे वाटत गेले होते. त्यामुळे त्याचं काय ते पैसे वेस्ट जाणार नाही. हा रेल्वे मार्ग जर पुन्हा त्याने आम्ही सांगितल्याप्रमाणे निवडला तर पैसे वाया जाणार नाही. पुढची दिशा कशी राहील? पुढची दिशा तुम्हाला सगळ्यांना सांगितल्याप्रमाणे राज्य सरकारचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री, वळसे पाटील, मी आणि काही प्रमुख नेत्यांना घेऊन त्यांच्याबरोबर आमचं हे प्रपोजल प्रेझेंटेशन त्यांना देणार आहोत. कसा प्रकल्प किफायतशीर राहील, GMRTला कशी अडचण निर्माण होणार नाही आणि संगमनेर भागातून त्या परिसरातून गेल्यानंतर कसा या रेल्वे प्रकल्प यशस्वी राहील हे त्यांना समजून सांगू. त्यांनी त्याप्रमाणे हे प्रपोजल केंद्राकडे मांडावं आणि केंद्रामध्ये आम्ही दोघेही जाऊन महाराष्ट्रातले प्रमुख खासदार आणि रेल्वे मंत्री आणि प्रधानमंत्री यांची गाठ घेऊन त्यांनासुद्धा हे आम्ही एक्सप्लेन करू. आम्ही त्यांना विनंती करू की हाच मार्ग निवडला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय मिळेल, जेणेकरून आपल्या भागातल्या MIDCला न्याय मिळेल. एका बाजूला आपण सांगतो 1,00,000-1,50,000 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू प्रत्येक वर्षी उद्योग क्षेत्रातून राज्य सरकारला मिळतो आहे, केंद्र सरकारला मिळतो आहे. मग त्या भागातून त्यांच्यावर जर अन्याय करायचा, शेतकऱ्यांवर जर अन्याय करायचा, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रगत शेतकरी भाग कुठला असेल तर आपला जुन्नर, आंबेगाव, खेड या भागातल्या शेतकऱ्यावर आम्ही अन्याय करणार आहोत का? इथून आपलं रेल्वे गेली, विमानतळही गेले, हायवे पूर्ण नाही. मग अशा वेळेला प्रवास आम्ही कशाने करायचा? बैलगाडीनं करायचा का? लोकांना नाशिकला जायचं असेल किंवा पुण्याला जायचं असेल इथून तर मंचर ते पुणे अंतर 3-3.5 तास लागतात. हा कुठला न्याय आहे? सगळ्यात जास्त प्रगत भाग महाराष्ट्रातला जो आहे तो आमचा भाग आहे आणि आमच्या भागात जर सरकार असा अन्याय करत असेल तर आम्हाला तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आम्ही बघणार नाही आम्ही सत्तेत आहोत की विरोधी पक्षात आहोत. आम्हाला लोकांशी देणं घेणं आहे आणि लोकांच्या प्रश्नासाठी जे वाटेल ते करायला लागलं ते आम्ही नक्की करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.